नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली आहे पावसाळ्यासंबंधीच्या काही समस्यांवरती रामबाण असे उपाय. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पावसाळा तुमच्या इकडे कसा चालू आहे? जोरदार आगमन झालं की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता काय होतं ना, जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर गॅलरीला ग्रिल असतात, पण तिथे आपण रोज साफसफाई करू शकत नाही. करायचं म्हटलं तर फक्त झाडून घेऊ शकतो. जर त्याला अशा पद्धतीने शेवाळ झालं आणि तिथे पाणी टाकायचं म्हटलं तर लगेच खालून आवाज येतो की कोण पाणी टाकते, किंवा मग सिक्युरिटी लगेच शिट्टी वाजवतो की पाणी टाकू नका. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही हे अगदी व्यवस्थितरित्या क्लीन करू शकता. जर तुमच्याही गॅलरीला अशा पद्धतीने ग्रिल लावलेली असेल आणि तुम्हाला जर ती गॅलरी अशा पद्धतीने साफ करता येत नसेल, साफ तर आपण करू शकतो, पण पाणी टाकता येत नसेल, तर पावसाळ्याचा खूप छान पद्धतीने तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला काय करायचं, एक पाऊस पडून झाल्यावर ती जी जागा असते, ते जे शेवाळ असतं ते पूर्ण ओलसर झालेलं असतं. आपल्याला ना जुनं ब्रश घ्यायचं आहे, नवं ब्रश घेऊ नका. जुनं आपल्याकडे असतंच बघा, एकतर कपडे घासायचा ब्रश असेल ते घेऊ शकता, किंवा बेसिन घासायचा हा ब्रश खूप उपयोगात पडतो, कारण त्याला दांडी असल्यामुळे आपण व्यवस्थित ग्रीप आपल्या हाताला येते आणि आपण हे घासू शकतो. पाऊस पडला ना तर 1 ते 2 तासामध्ये ते व्यवस्थितरित्या अगदी भिजून जातं आणि जेव्हा आपण त्याला ब्रशने अशा पद्धतीने घासतो पूर्ण शेवाळ निघतं. आता मेनली काय होतं, तर पाणी सुद्धा वाया जात नाही, कारण कंटिन्यू पाऊस चालू राहतो, तर आपण घासल्यानंतर ही जागा सुद्धा धुवून जाते. किंवा जर पाणी हे जास्त इथे येतच नसेल, आपण घासलेलं हे जातच नसेल, तर त्यावरती सुद्धा रामबाण उपाय आहे, तोही सांगते. आधी जेवढं झालं ना तेवढं पूर्ण घासून घ्यायचं आणि तुम्हाला अगदी 1 ते 2 गॅलऱ्या असेल आणि सेम माझ्यासारखा प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही पावसाळ्यात ही ट्रिक नक्की वापरून बघा. कारण उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये गॅलरीमध्ये स्पेशली अशा ग्रिलमध्ये पाणी टाकू शकत नाही, तर ते खाली जातं. तर एखादी बॉटल अशी घ्यायची आणि बॉटलनं पाणी टाकायचं. म्हणजे काय, तर पावसासोबतचं हे पाणी सुद्धा खाली जाईल आणि खालून आवाज सुद्धा येणार नाही की कोणी पाणी टाकलं. आहे की नाही जबरदस्त ट्रिक? आणि खरं सांगायचं ना, तर इथे तुम्ही बॉटलचा वापर करा, कारण ही ग्रिल असते, तर आपण मग्ग्याने जर यामध्ये पाणी टाकलं तर ते खाली खूप जास्त प्रमाणात जाऊ शकतं. त्यामुळे बॉटलने हे व्यवस्थितरित्या पाणी जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जास्त पाणी सुद्धा वाया जात नाही. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही ही ट्रिक जनरली नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये तुम्हाला अशी संधी भेटणार नाही, पण पावसाळ्यामध्ये अशा संधीचा उपयोग तुम्ही नक्की केला पाहिजे. पूर्ण शेवाळ गेलेला आहे. आता इथे जे तुम्हाला काळपट दिसत आहे, तो कलर निघालेला आहे म्हणून तसं दिसत आहे. माझी गॅलरी मी पूर्ण पावसाळ्यामध्ये याच पद्धतीने साफ करते. तुम्ही ही अशी नक्की करून बघा आणि ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक. जनरली काय होतं ना, पावसाळ्यात घरामध्ये खूप कुबट वास येतो. आता आपण धूप जाळतो, रूम फ्रेशनर मारतो, पण त्याचा ना थोडासाच अगदी इफेक्ट असतो आणि नंतर पुन्हा कुबट वास यायला लागतो. तर एकदम 100% रामबाण इलाज तुम्हाला त्यावरती सांगते आहे. एक छोटीशी वाटी यूज अँड थ्रोचा कप वगैरे असेल ते घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे. आता खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ तर आपल्या सगळ्यांच्या घरी असतं, ते घ्यायचं आणि त्यावरती कम्फर्ट टाकायचं. तेच फॅब्रिक सॉफ्टनर जे तुम्ही कपडे धुण्यासाठी वापरता त्याचा वापर करायचा आहे. जे तुम्ही वापरत असणार ते मिक्स करायचं आणि प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यात तुम्ही ही एक वाटी ठेवू शकता. बाथरूममध्ये सुद्धा ठेवू शकता. याचा एवढा छान असा सायलेंट फ्रेग्रन्स अगदी घरभर दरवळतो की तुम्हाला धूप लावायची किंवा रूम फ्रेशनर मारायची गरज सुद्धा पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे 3 ते 4 दिवस खूप इझिली टिकतं. तुम्हाला जर असं वाटलं की याचा मधला स्मेल कमी झालाय, तर पुन्हा अजून यामध्ये फॅब्रिक सॉफ्टनर ॲड करू शकता. आता बघा ना, जेव्हाही आपण अशा पद्धतीने भाजी वगैरे बनवायला लागतो किंवा स्वयंपाक बनवायला लागतो, तर जनरली पावसाळ्यामध्ये काय होतं, तर घरी ना खाली खूप चिपचिप फरशी होऊन जाते आणि पायाला खूप थंड लागतं. मग अशा वेळेस किचनसाठी ना अशा मोठ्या अशा पायपुसण्या मिळतात. जर तुम्हाला हे घ्यायच्या नसेल, ज्या साध्या पायपुसण्या असतात त्याचा वापर तुम्ही केलात तरीही चालेल. पण या पायपुसण्याचा फायदा असा असतो की ह्या ना अगदी बिलकुल हलत नाही. आपण कितीही अगदी पाय हलवले तरी हलत नाही, स्लिपरी नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मोठ्या असल्यामुळे आपल्याला 2 ते 3 पायपुसणी वापरायची किचनमध्ये गरज पडत नाही. त्यामुळे तुम्हाला जर ही पायपुसणीची हवी असेल तर मी कमेंटमध्ये किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा, तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल. आय होप तुम्हाला ही टिप आवडली असणार. पावसाळा म्हटलं ना तर मिठामध्ये सुद्धा खूप गाठी होतात. जनरली हे मॉइश्चर पकडतं त्यामुळे. तर पावसाळा तर नेमकाच सुरू झालाय. तसा मे महिन्यातच सुरू झाला होता, पण मध्ये पुन्हा गेला होता. खूप गरमी वाढली होती, पण आता कंटिन्यू पाऊस सुरू झालाय. तर ते काय करायचंय, मिठामध्ये ना अशा पद्धतीने 1 ते 2 दालचिनीच्या काड्या किंवा तुकडे यामध्ये टाकून ठेवायचे. असं केल्याने हे मॉइश्चर सुद्धा पकडत नाही आणि आपला जो ओला हात आहे ना तो याच्यात टाकायचा नाही, म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे होत नाही.
चला नंतरची टीप बघूयात. भाजी बनवण्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरले जातात आणि एक एक डब्बा काय ओपन करणार, म्हणून आपण काय करतो तर अशा पद्धतीने मसाल्याच्या डब्याचा वापर करतो. सगळ्याच्या घरी हा मसाल्याचा डब्बा प्रामुख्याने खूप वापरला जातो आणि सगळ्यांकडे हा आहेच. पण यामध्ये ना आपण छोट्या छोट्या चूक करतो. त्या 2 गोष्टी कोणत्या? चला ते सांगते. तर कधीही आपण जेव्हाही अशी पूर्ण मसाले यामध्ये टाकतो, तर काही-काही लोक काय करतात, तर ह्या मसाल्याच्या डब्यामध्येच मीठ सुद्धा टाकतात. असं केल्याने ते मॉइश्चर पकडतं आणि कधीही मसाल्याच्या डब्यामध्ये खाली अशा पद्धतीने टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर टाकावा. म्हणजे जर एखादा मसाला वगैरे सांडला असेल, तर तो यामध्ये सांडतो आणि आपण ते इझिली फेकून देऊ शकतो. आणि कधीच यामध्ये मीठ ठेवायचं नाही. म्हणजे बाकीचे मसाले व्यवस्थित राहतात, त्यांची चव बदलत नाही. बाकीच्या मसाल्यांमध्ये गाठी सुद्धा होत नाही आणि मिठामुळे जे आहे बाकीचे मसाले खराब सुद्धा होत नाही. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची प्लेट असेल ना मसाल्याच्या डब्यामध्ये, तर तिचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे जे आपले चमचे आहेत ना मसाल्याचे, ते व्यवस्थितरित्या सिक्युअर राहतात. आय होप या बेसिक 2 टिप मसालेदानीच्या तुम्हाला आवडल्या असणार. आता बघा, पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, रोज आपल्याला भांडे घासावं लागतात. भरपूरसे भांडे पडतात. पण जनरली जर तुमच्याकडे घरामध्ये किचनमध्ये स्पेशली जर ट्रॉली असेल ना, तर पावसाळ्यात काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवाव्या लागतात. बऱ्याच जणांना काय सवय असते, की भांडे घासल्यानंतर पटकन ते भांडे घासून धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून लगेच ट्रॉलीमध्ये लावाव्यात. जर तुम्ही असं केलं ना, तर घरामध्ये झुरळांचं प्रमाण फार वाढतं. ट्रॉलीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा स्मेल सुद्धा येतो आणि भांड्यांना सुद्धा तसा स्मेल येतो. त्यामुळे कधीही अशा स्टीलच्या जाळीचा किंवा प्लास्टिकच्या जाळीचा वापर करावा. भांडे पूर्ण अशा पद्धतीने ड्राय होऊ द्यावेत आणि मगच किचन ट्रॉलीमध्ये लावावेत. तुमच्याकडे किचन ट्रॉली असेल नसेल तरी सुद्धा, पावसाळा असेल तरी तुम्ही याला 4 ते 5 तास द्यायला हवे आणि नंतरच भांडे लावावे. म्हणजे इथे काय होईल, तर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम काढायची गरज पडणार नाही. एक्स्ट्रा टाईम कशासाठी? तर भांडे धुतल्याबरोबर पुसण्यासाठी सुद्धा टाईमची गरज नाही लागणार. असे पूर्ण तुम्हाला कोरडे होऊ द्यायचे आहेत. यामुळे घरामध्ये झुरळ होत नाही, ट्रॉलीमध्ये पाणी सुद्धा होत नाही आणि व्यवस्थित राहतं. ट्रॉलीमध्ये तुम्हाला या छोट्या-छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. पावसाळा म्हटलं तर चहा कोणाला प्यावासा वाटत नाही. चहा आणि त्यासोबत भजी असले ना, तर किती भारी कॉम्बिनेशन आहे. पण जेव्हाही तुम्ही ना अशा पद्धतीने चहा करायला लागता, तर त्यामध्ये ना पावसाळ्यामध्ये जनरली दालचिनी नक्की वापरा किंवा मग अद्रक तर टाकाच टाका, जेणेकरून आपल्याला सर्दी, खोकला किंवा घसा पकडणार नाही. पण बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपल्याला गूळ वगैरे गुळाचा चहा फाटतो, तर मग अशा वेळेस ना तुम्हाला मी एक नक्की सांगेल, की गुळाचा चहा कधीही बनवत असताना जो चहा आहे ना, तो छान पद्धतीने उकळून घ्यायचा. भलेही त्यामध्ये तुम्ही अद्रक टाकला तरी सुद्धा हा चहा फुटणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि या पावसाळ्यामध्ये साखरचा वापर न करता गूळ किंवा मग गुळाची पावडर वापरली तर अतिउत्तम आहे. मी तर इथे जनरली ना गुळाचीच पावडर वापरत आहे आणि याच पद्धतीने मी चहा करत आहे. छान सुद्धा लागतो आणि चहा फुटत सुद्धा नाही. मी तुम्हाला गुळाची पावडर दाखवते बघा, एकदम व्यवस्थित, किंवा तुम्ही गूळ वापरला तरी चालेल. फरक एवढाच आहे, की गुळाची पावडर ही बारीक करून आली असते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या गूळ कापायची गरज पडत नाही. आता बघा, चहा व्यवस्थित झालाय. चहा कपामध्ये टाकायचा. जेव्हा आपण चहा कपामध्ये टाकतो, तो अगदी गरम असतो. या स्टेजला तुम्ही गूळ किंवा मग गुळाची पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वापरत असणार तर एकदम बारीक कट करा, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. तुम्ही बघणार खूप लवकर मेल्ट होतं आणि चहा फाटत नाही. या पावसाळ्यातील टिप्स तुम्हाला आवडल्या असेल, सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असणार तर फॉलो करा आणि या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मग मंडळी, बाय.